सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची महत्त्वपूर्ण षटकं आणि त्या षटकांमध्ये धावांची लयलूट या मैदानावर होईल काय पाहायचंय. सोमेश सज्ज होतोय षटकातील पहिला चेंडू घेऊन. यावे चांगला चेंडू पुलटॉस चेंडूवर आक्रमण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 माउंट चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार अगदी दिमाकात सुरुवात केली या मैदानावर. 4 धावा धावपलकावर. संध्याकाळचे सत्र या मैदानावर पाहायला भेटताय. लढत मैदानावर पाहायला भेटेल दोन्ही तगड्या संघांमध्ये. शेल्डन ब्लास्टर्स विपक्ष ओमकार बॉईज मांद्रे दोन्ही संघांमध्ये नाणेफेक विजयी प्रवाहाच्या विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मात्र सुरुवात तर तगडी केली आहे अगदी दिमाकात या मैदानावर. फलंदाज सज्ज पुन्हा एकदा. गोपाळ ऑन स्ट्राईक. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू मार्गस्थ. सोमेश गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू हलक्यात नकाटी केलाय. चांगलं क्रिकेट संयम क्रिकेट. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूवर हल्लाबोल करायचा ही रणनीती ही सुरुवातीच्या काळामध्ये पाहायला भेटते. टीमचं टोटल एकेरी धावेच्या साथीनं परावर्तित 5 धावा धावपलकावर. 2 चेंडूंच्या समाप्ती केलीस. 5 धावा धावपलकावर. सोमेश नावाचा गोलंदाजी मार्कवर. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात कारण निर्बंध हे पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला भेटेल. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू. डावकुऱ्या त्याचा फलंदाज सज्ज झालाय. राजेश ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन जाणारी गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल ते गोलंदाज सोमेशचं. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू हे चांगल्या पद्धतीने हाताळलेत. अशाच पद्धतीचं कार्य उर्वरितच्या 3 चेंडूंवर देखील करावं लागेल. जबाबदारीने परिपूर्ण गोलंदाजी करावी लागेल कारण महत्वपूर्ण ही लढत आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळी चांगला चेंडू सलगचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. अचूक टप्प्याचा अगदी नियंत्रित मारा. थोडासा दिशा भरकटतोय गोलंदाजी मैदानावर. धाव 1 प्राप्त होईल अवांतरच्या स्वरूपात. 6 धावा धावपलकावर. खेळ समाप्त झालाय तो 3 चेंडूंचा. यावेळेस देखील मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फटका पसलाय. शॉर्ट कव्हर रिजनला झेल टिपण्याची संधी. कोणत्याही प्रकारची चूक नाही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि राजेश गडेकरची खेळी मात्र समाप्त होताना पाहायला भेटते. पहिल्या आदरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला पाहायला भेटतोय तो ओमकार बॉईज मांद्रेम संघाला. जाऊया सुमधुरच्या संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. बदल्यात 6 धावा धावपलकावर. ओमकार बॉईज मांद्रेम संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. कितपत धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फलंदाजी केली जाईल आणि कितपत धावांचं आव्हान हे समोरच्या संघासमोर ठेवलं जाईल हे पाहायचंय बघायचंय मैदानावर तमाम क्रीडारसिकांना. केबी स्ट्रायकर्स समोर जिम आयोजित ही सुंदरशी स्पर्धा. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि 6वी ही लढत बहुधा या मैदानावर पाहायला भेटते. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ. बॅटर सावळाराम. यावेळेस आडव्या बॅटने स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. डीप मधून तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूची परती केली जाते एक सोरटी धाव एक यशस्वी धाव मैदानावर पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्ती 7 धावा या धावपलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 7 धावा. सुरुवातीचं षटक पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे प्रगती पथावर. सोमेश नावाचा गोलंदाजी मार्कवर. स्विचिटचा फटका रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा होता. लागला तर आबाद नाही तर बरबाद असं विवरण केलं जातं या फटक्याचं. त्या पद्धतीचा फटका टोलवण्याचा प्रयत्न फसताय. सरतीश शेवटी एका निर्धाव चेंडूच्या मैदानावरून गणना होते. षटक क्रमांक पहिलं इथे होते समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 धावा या धावपलकावर. केबी स्ट्रायकर्स मोरजिम आयोजित ही सुंदरशी स्पर्धा सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युनिसिपल लेवलची हेवी बॉल टेनिस क्रिकेट टुर्नामेंट 2025 सुरेख आयोजन. इम्रान नावाचा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघातर्फे हे दुसरं षटक पॉवर प्लेची सांगता करणारं षटक प्रगती पथावर. पाहायचं कशा पद्धतीने कसलेली गोलंदाजी केली जाते. कशा पद्धतीचं फलंदाजांकडे उत्तर असेल. नव्याने गेलेला सावळाराम एका बाजूने सज्ज असेल. इम्रान मुल्ला गोलंदाजी मार्कवर.
षटकातील पहिला चेंडू यावेळेस स्विच हिट रिव्हर्सिव्हचा फटका चांगला फटका दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू सीमारेषेच्या नजीक पाहायला भेटतोय आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकारानं सुरुवात होते. याही षटकाची पहिल्या षटकाची सुरुवात देखील चौकारानं झाली होती. टीमचं टोटल सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित 11 धावा या धावपलकावर पाहायला भेटतायत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आपल्याला पाहायला भेटले होते. रिप्ले मध्ये आपण पाहताय 11 धावा धावपलकावर पाहायला भेटताय. इम्रानचं स्वागत झालंय चौकारानं. सावळाराम एका बाजूने वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू यावेळेस स्लॉक स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाची चपळाई सरळ चेंडू मात्र खेळाडूला आदळताना पाहायला भेटतोय. धाव घेण्याचा दुसऱ्या धाव घेण्याचा मोह काही आवरत नाही मैदानावर. शेवटच्या क्षणी मात्र धाव नाकारण्यात येते. एकेरी धावेनं संतुष्ट होत आहे दोन फलंदाज आणि एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित 12 धावा या धावपलकावर. दोन चेंडूंच्या समाप्तीखेरीज 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ओमकार बॉईज मांजरेम संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक विजयी होऊन संध्याकाळचं सत्र संध्याकाळच्या 17 मध्ये तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मधून. षटकातील पुढील चेंडू त्यावेळी चांगला फटका पाहायला भेटतो. ऑफसाइड रिजनला ड्राईव्हचा फटका शॉर्ट मिड ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्प्ट मध्ये फंबल झालाय खरा. इथे मात्र एक धाव यशस्वी धाव पूर्ण केली जाते गोपाळच्या माध्यमातून. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल संत गतीने पुढे सरकतंय. 13 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. इथे मात्र स्विच हिट केलाय चांगला फटका रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला भेटतो. चेंडूला अगदी फॉलो करून फक्त दिशा दिली चेंडूला मोडलाय न चाकतभरा फटका मैदानावर. चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजीला की कशा पद्धतीची गोलंदाजी तुझ्या माध्यमातून अपेक्षित आहे व कोणत्या दर्जाची गोलंदाजी तू करतोयस सलाम असलं केली जाते. पाहायचे इथून कशा पद्धतीची गोलंदाजी असेल काय परिवर्तन असेल गोलंदाज इम्रान मुल्लाच्या गोलंदाजीमध्ये. सावळाराम सज्ज ऑन स्ट्राइक. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीपचा फटका मोकार टोलवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतो. इथे मात्र एक निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. 5 चेंडूंचा झालाय केस समाप्त आणि 17 धावा धावपलकावर. 17चा खतरा येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघाला होतोय हे पाहायचं आहे मैदानावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू षटकाची सांगता कशा पद्धतीने होते. 17चा खतरा धोक्याची घंटा कोणत्या संघाला वाजते कोणत्या संघाला त्याचा फायदा होतोय पाहायचा आहे. इम्रान मुल्ला गोलंदाजी मार्कवर षटकाची सांगता करणार चेंडू घेऊन. इथे मात्र बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसताना पाहायला भेटतो. षटकाची सांगता ही निर्धाव चेंडू न होताना पाहायला भेटते. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झालाय केस समाप्त आणि एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा धावपलकावर. लेखाचोखा आतापर्यंतचा. सोमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतो. वैयक्तिक कोट्यातील दुसरा व संघातर्फे हे तिसरं षटक आता सज्ज झालंय. आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक घेऊन पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. पहिलं षटक हाताळलं होतं. एक गडी बाद केला होता. 7 धावा खर्ची घातल्या होत्या. गोपाळ यावेळेस चांगला फटका पाहायला भेटतो. डाऊन द ट्रॅक चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार 6 धावांसाठी दर्जेदार फटका षटकार मैदानावर. षटकारानं स्वागत सोमेशचं. षटकाराच्या साथीनं सांघिक धावसंख्या इथे मात्र परावर्तित होईल. 23 धावा 23 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. इथे मात्र कोणून काढण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका पसलाय. शॉर्ट कव्हरेजला संधी आणि संधीचं सोनं केलंय ते क्षेत्ररक्षकाने. धोक्याची घंटा वाजली फलंदाजाची. एक षटकार नक्की टोलवला. त्यानंतर मात्र गोलंदाजी दाखवून दिला मी देखील काही कमी नाही. एक तरी तो एक मेरी या मैदानावर. गोपाळ वैयक्तिक 12 धावसंख्येवर होतोय. बॅक टू द पॅव्हलियन.
सुरळीत मैदानावर पावलं टाकताना पाहायला भेटतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 23 धावसंख्येवर संघ स्थिरावला जातोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज सोमेशने. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नव्याने गेलेला फलंदाज रोहित पहिला चेंडू फेस करेल. त्यावेळेस थोडासा दिशा भरकटलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांच्या दोन्ही हात समांतर धाव भेटते. येथे मात्र अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित होईल 24वा धावफलकावर. प्रत्येक धाव वाचवावी लागेल. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. कसलेली गोलंदाजी करावी लागेल. षटकाच्या पुढील चेंडू तिसरा चेंडू. त्यावेळेस चांगला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकाचा लाभलेला सहारा आणि फलंदाज एका बाजूने बॅक टू द पॅव्हिलियन माघारी परतावं लागेल. नाराज केलाय मैदानावर रोहितने. वैयक्तिक 0 धावसंख्येवर गोल्डन डकच्या स्वरूपात 0चा भोपळा घेऊन पलकावर पाहू शतकीय खेळीवर संघ पोहोचलाय. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीनही गडी बाद केले ते सोमेशने कौतुक करावं लागेल. एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला भेटताय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक प्रगती पथावर. सावळाराम वैयक्तिक 10 वर खेळतोय तर न्यू बॅटर वैभव 1 वर. हे 2 फलंदाज मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू या षटकातील. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका स्वीपचा फटका पाहायला भेटतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाज एका बाजूने सावळाराम होतोय वैयक्तिक 10 धावसंख्येवर बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. 4 गडी बाद करत 15 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. सुरेख गोलंदाजी फक्त 8 धावा खर्च करत या षटकामध्ये 3 गडी बाद केल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार बॉईज मांजरेम संघ नाणेफेक विजय होऊन या मैदानावर फलंदाजी करताना पाहायला भेटतो. न्यू बॅटर प्रेम मैदानावर पावलं टाकेल. केवी सायकर्स मोरजिम आयोजित सुंदरशी स्पर्धा सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपल लेवलचे हेवी बॉल टुर्नामेंट सुरेख आयोजन 2025च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस. संध्याकाळच्या 17 मध्ये तमाम रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. प्रेम पाहायचं काय करेल आपल्या संघासाठी. एक मोठा फटका एक बिग हिट टोलवण्यामध्ये यशस्वी ठरेल का. ही गोलंदाज आपल्या माध्यमातून सातत्याने जो भेदक मारा करतोय तोच भेदक मारा चालू ठेवेल हे पाहायचं आहे. इथे मात्र अलक्यातनं खेळून काढले चांगले क्रिकेट मैदानावर. मी म्हणेन सुजदूतचं क्रिकेट मैदानावर. कारण विचार केला तर 3 गडी या षटकामध्ये माघारी परतले. तिथून कुठेतरी शांत क्रिकेट संयमी क्रिकेट करत एक भागीदारी रचायची एक पार्टनरशिप रचायची हे इरादे असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 एक किफायतदार षटक समाप्त होताना पाहायला भेटत आहे. तब्बल 9 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि 3 गडी बाद केल्यात. आणि आपल्या स्पेलचा विचार केला फक्त 16 धावा खर्च करत 4 गडी बाद केल्यात. सोमेशने कौतुक करावं लागेल. एकदा टाळ्यांचा आवाज होत्या गोलंदाजासाठी या मैदानावर. अजूनही 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी. निम्म्या षटकांचा खेळ बाकी आहे. विरेश नावाचा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघातर्फे हे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय.
प्रेम सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. विरेश गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय दूरवरच्या एंडने. यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू. पंचाच्या दुनिया समांतर धाव भेटते. इथे मात्र एक अवांतरच्या स्वरूपात बोनस स्वरूपात एक धाव देण्यात येते. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्ती 27 धावा या धावफलकावर. प्रत्येक धाव मात्र कंजूसी करत द्यावी लागेल, कारण प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये बरंच महत्व आहे. अवांतरच्या स्वरूपात सुरुवात केली आहे चौथ्या षटकाची. षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. इथे मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न पूर्णपणे पसताना पाहायला भेटतोय. व एक स्लो रन पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन केलं मैदानावर आणि निर्धाव चेंडूची या मैदानावर गणना होते. सुरुवात तर आता मात्र चांगली केली आहे. मात्र इथून जर विचार केला हात खुलावे लागतील प्रेमला. आक्रमण करावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट दाखवून द्यावं लागेल. षटकातील पुढील चेंडू. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटलेला चेंडू. पंचाच्या दुनिया समांतर होत आहेत. धाव पुन्हा एकदा एक अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होते. 28 धावा धावफलकावर. एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याचशा धावा खर्ची घालण्यात येताना पाहायला भेटत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा आपण पाहत आहे. षटकातील पुढील चेंडू. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न या मैदानावर. प्रयत्न फक्त आणि फक्त प्रयत्न राहतोय आणि एका निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होते. पुनरागमन केले, कमबॅक केले पुन्हा एकदा विरेशने. आतापर्यंत 2 स्क्वेअर चेंडू टाकलेत, 2 निर्धाव चेंडू टाकलेत. एक समतोल क्रिकेट मैदानावर आतापर्यंत. चौथं षटक प्रगती पथावर. इथून हात खोलावे लागतील, मोठे फटके टोलवावे लागतील. एका तगड्या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागेल. प्रति षटकापाठी 2 ते 3 मोठे फटके, 2 ते 3 षटकार चौकार टोलवावे लागतील. चांगला चेंडू. यावेळेस मात्र ऑन साइड रिजनला दिशा दे. फुलर लाईन पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेट रिजनला पाठवून दिलाय. पहिली धाव तर जलद गतीने घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हो ना करत मात्र ना तूने कॉल किया ना मैंने कॉल किया और रन आउट का टिकट इस मैदान के भीतर से वो कन्फर्म निकल गए. एक खेळाडू धावचीच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन. माघारी परतावं लागते. डकआउटचा रस्ता. वैभवला माघारी परतावं लागतंय. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ. बाकी षटक क्रमांक 4 हे प्रगती पथावर आपल्याला पाहायला भेटते. 29 धावा या धावफलकावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. षटकातील पुढचा चेंडू. दूरवरच्या एंडने गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. आल्या पावली आडव्या वेटने पटका टोलवण्याचा प्रयत्न पसतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मिश्रण करणारी गोलंदाजी. लाईन लेनवर फोकस करून एक सुरेख मारा गोलंदाजीच्या माध्यमातून, एक भेदक मारा हा विरेशच्या माध्यमातून पाहायला भेटतो. जकडबद्ध ठेवणारी, थांबवून ठेवणारी, मोठ्या धावसंख्येपासून रोखा लावणारी गोलंदाजी पाहायला भेटते. 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सनरुत ऑन स्ट्राईक. इथे मात्र मोठा फटका टोलवण्याच्या नादात फटका फसलाय. बराच का चेंडूने उंची गाठली, दुरी नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज एका बाजूने बॅक टू दी पवेलियन. आल्या पावली 0 धावसंख्येवर गोल्डन डकच्या स्वरूपात सनरूद होतोय. डकआउटचा रस्ता घेत बॅक टू दी पवेलियन.
अर्धा संघ, अर्ध्यापेक्षा जास्त संघ माघारी परतलाय, 6 गडी माघारी परतलायत. 29 धावा धावपलकावर. 29 वर संघ स्थिरावला जातोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ. नव्याने गेलेला फलंदाज शुभम ऑन स्ट्राइक. दिशा भरकटलेला चेंडू असेल का पाहायचा आहे. पंचाचे दुनिया समांतर धाव भेटते. इथे मात्र एक अवांतर धावा बऱ्याचशा अवांतरच्या स्वरूपात प्राप्त झाल्या. 30 धावा या धावपलकावर पाहायला भेटतायत. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू यावेळेस पुढे येऊन केलाय, स्टेप आउट केलाय, बदलले दाखवून दिलाय. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पाहायला भेटतोय तो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दर्जेदार खणखणीत असा षटकार. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका. डीजे ऍशली गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं व संघातर्फे 5वं षटक आता त्यांना सज्ज झालाय. टीमच्या टोटलचा विचार केला तर तब्बल 36 धावा धावपलकावर. 36 लॉस ऑफ 6 विकेट्स. प्रेम नावाचा फलंदाज स्ट्रायकर एंडच्या शुभमने हात खोलले. एक षटकार टोलवला या मैदानावर. 36 6 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक उर्वरितची स्लॉग ओव्हरची षटक मार्गस्थ असेल. ऍशली गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू घेऊन इथे मात्र हलक्यात नाही काढला. चांगले क्रिकेट ड्राईव्ह केलं ऑफसाइड रिजनला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिड ऑफचा फील्ड करेल. चेंडूची परती करेल तोपर्यंत एक धाव. एक या धावसंख्येने धन्यता मानावी लागेल. 5व्या षटकाची सुरुवात ही 1 धावेनं होते. टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 37 धावा धावपलकावर. 37 धावा काढाव्या लागतील. अजूनही वेळ हातातून गेली नाही मैदानावर. मोठे फटके टोलवावे लागतील. षटकार चौकार टोलवावे लागतील. यावेळेस लोअर फुटस पद्धतीचा चेंडू पाठवून दिलाय डीप काऊ कॉर्नर रिजनला. ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मैदानावर. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. येतो एक षटकार. डीजे चेंडूवर आक्रमण करणार. डक आउट मधून सेट होऊन आलाय. 2 चेंडूवर 2 षटकार टोलवले. 43 धावपलकावर. ओमकार बॉईज मांजरेम संघ नाणेफेक विजयून प्रथम फलंदाजी करतोय या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू पुढे येऊन केलाय, स्टेप आउट केलाय. टप्प पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येताना पाहायला भेटतोय आणि एका निर्धाव चेंडूची गणना होते. डॉट बॉल. एका षटकारानंतर पुन्हा कमबॅक झाला गोलंदाजाचं. ऍशली नावाचा गोलंदाजी मार्कवर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्लॉग ओव्हरचं षटक प्रगती पदावर. यावेळी चांगला चेंडू, सुरेख पद्धतीचा पटका, षटंपलचा पटका टोलवला. यावेळी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. शुभमचे इरादे स्पष्ट आहेत. मैदानावर मोठे फटके टोलवलेत. आपल्या संघाला तारलंय. टीमचं टोटल 47. यावेळेस देखील सुरेख पट्टा पाहायला भेटतोय. डीप मधून मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास पाहायला भेटतो. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी एक दर्जेदार स्ट्रोक. हेवी स्ट्रायकर्स ब्रँडेड. संघाने 50वी क्रॉस केली आहे. 53 धावा धावपलकावर. शुभम नावाच्या फलंदाजाने आपल्या संघाला तारलाय. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळेस देखील चांगला पटका, ताकदवान पटका आहे. बराच का चेंडू डीप कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास. बॅक टू बॅकचा दुसरा दर्जेदार खणखणीत केवी स्ट्रायकर्स ब्रँडेड षटकार.
आहे त्या पद्धतीनं नियमाला अनुसरून तिथे निर्णय देण्यात येत आहेत. 59 डावा धावपलकावर उमेश नावाचा गोलंदाज अंतिम निर्णायक षटकासाठी. स्ट्रायकर यांच्या यशने प्रेम वैयक्तिक 3 वर तर नॉन स्ट्रायकर यांच्या यशने शुभम वैयक्तिक 28 वर 6 चेंडू फेस करत. यावेळेस आल्या पावली मोठ्या फटक्यानं स्वागत केलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डाऊन द ट्रॅक चेंडू सीमा रेखा पार खणखणीत ब्रँडेड षटकार डीजे. टोटलचा विचार केला 65 धावा धावपलकावर. षटक पुढील चेंडू दुसरा चेंडू खराब चेंडू दबाव स्पष्ट या मैदानावर गोलंदाजावर. धाव भेटते एक अवांतरच्या स्वरूपात एक धावेच्या साथीने टीमचं टोटल परावर्ती 66 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 66 लॉस ऑफ 6 विकेट्स. अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर. षटक पुढील चेंडू इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. एक मिस टाइम फटका. एक धाव एक जोखीमग्रस्त धाव पूर्ण केली लेगबायच्या स्वरूपात एक धाव आणि एक धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे 67 धावा धावपलकावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि आक्रमक ढाच्याचा खेळाडू शुभम सज्ज होतोय. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं जो पसंत करतो तोच शुभम ऑन स्ट्राईक हार्ड हिटर खेळाडू या मैदानावर. 4 षटकांपर्यंत सामन्याचं रूप काहीसं वेगळं होतं आणि 5व्या षटकामध्ये तब्बल 23 धावा तिथून मोमेंटम गेन केलाय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस प्रयत्न पसताय. 2 फलंदाज तालमेल चुकते की काय. एका खेळाडूला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. चांगला खेळ सादर केला नक्कीच. वैयक्तिक 28 धावसंख्या 7 चेंडू फेस करत 28 धावा काढल्यात आणि इथून माघारी परततोय. थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. न्यू बॅटर मैदानावर सज्ज होईल. शांताराम स्ट्रायकर यांच्याशी प्रेम सज्ज. इथे मात्र मोठा फटका टोलला. बराच का चेंडू हवेत पाहायला भेटतोय. डीप कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास बराच उंची चेंडूने कापली तेवढीच लांबी गाठली आहे आणि चेंडू सीमा रेखा पार 6 धावांचा षटकार. 73 लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथून 80वी देखील गाठली जाऊ शकते. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ. दबाव स्पष्ट मैदानावर. काही वाटलं होतं 4थ्या षटकापासून ही कुठेतरी 50वी देखील गाठणं अशक्य आहे पण तिथून ते शक्य केलंय दोन्ही फलंदाजांनी. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळेस देखील चांगला फटका. बॅक टू बॅकचा दुसरा कडा प्रहार या मैदानावर. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकारांची आदेशबाजी डीजे. एकूण 80 वर 79 लॉस ऑफ 7 विकेट्स. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या इनिंगची सांगता करणारा हा शेवटचा चेंडू. काय असेल उत्तर फलंदाजाकडे. यावेळेस देखील सलगचा 3रा षटकारांची हॅट्रिक स्पर्धेच्या माध्यमातून केवी स्ट्रायकर्स ब्रँडेड खणखणीत लांबलचक उंच बोरा.
Set for these bunches of 86. What a fight back that after those flurry of wickets. 27 by Prem and 28 scored by Shubham. Albino along with Imran Mullah in the middle. Raghunath has been given the ball. Nicely cut away. Straight to the field though. Chance of run out and not quite. Has made it quite comfortably, as the umpire suggesting. Gets off the mark with that single. 86 the target in 6 overs. Just checking with the front foot. No ball. Just having a look. It's a fair delivery. Just been confirmed. We're getting all the angles corrected. All the help that we are getting through technology provided by tenniscricket.in. Last 2 overs producing 49 runs for the Mandarim. A good delivery, slower delivery that time. Dot ball. Winner of this game to take on Bhumika 11 Kanka. In the quarter-final one that will be played next. Down the ground, up and he goes. And that's been just pulled back, has he? Seems like it. Excellent work on the boundary rope. Nicely done. Stopping a certain boundary for his team. Score moves on to 3. In case if you have joined just now, then this is second All Goa Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament organized by KV Strikers here in Morjam. Powered by Swapnil Suhas Shedgaonkar. Full toss delivery. Thonked away in the air. Chance fielder will take it easily. And the first. Tosim Mullah, the new man in. That's up in the air again. Fielder. Repeat of the first. Again gone.
That is some superb stuff from the tenniscricket.in. Once you have the technology, why don't you use it? And Gaurav Sawant and his team are doing a pretty fine job with all the camera work, all the technology that are provided to us in this tournament. Change in bowling, it will be Rishikesh from the other end. 3 for 2 after 1. Nagbhushan, the new man in at the non-striking end. Straight away, just trying to go over the top. That's big. And that's picked up nicely. Oh, mid-wicket fence for a maximum. To ball. Ball start. Just that DJ playing some trance. Remember, this is mini Moscow. Some Russians might come running. Where's the party? Up and over this time. Over the infield. Has it gone all the way? No. One bounce over the ropes of 4. That's been pulled away. Field after the ball and won't be able to cut it off. That's 4 more. Score moves to 17 with that boundary. That's down the leg side. That will be wide. Extras. Score moves to 18. They've got plenty of batting to come as far as the Sheldon Blasters are concerned. They bat deep. Missing out on a freebie. Free hit time. That's been sorted away. Down to deep square leg. Will just be 1. Score moves on to 20. 20 for 2. Nagbhushan on strike for the first time.
The delivery to end the over. After completion of 2, it's 20. On the ground and straight down the throat of Golu, who takes the catch, makes no mistake. And that's another one gone. This time the Terminator of the Sheldon Blasters, Alvaro Carvalho, has to head back to the pavilion. Viresh AGM, the new man in. AGM stands for Anand Gattimat. Swing missed. Dot delivery. That's just gone over. Oh, tried his best. It's played again in the air and taken. Rohit Mandrekar, the field at Cow Corner.
Newman and Sandeep Hurdigar gets off the mark with a single. Single to end the over after completion of 3. It's 27. 27 for 4. Terrific over coming to an end. So all 4 wickets to Raghunath Kaskar. Superb spell of bowling. 2 overs, no maidens, 10 runs and 4 wickets. 27 for 4 has changed the game on its head. That spell from Raghunath Kaskar. Change in bowling, it will be Shubham. Starts off with a wide. Super batting by him. 27 runs along with Prem. Made 28. That partnership taking the team towards that 86 mark. 85 mark. Nicely played. Good delivery. And that's very well stopped in his own follow through. Big old West Indian fast bowlers used to do that. Nicely bowled. Again, dot delivery. That's gone through. Looking for a quick single. Chance of run out. Not quite. Single taken. Score moves to 29. 29 for 4. Thank you. The music. We'll give you opportunity to play the music. Don't worry. I don't talk much. I talk very less. 57 in 15 required to win. Swing missed again, just trying to play it on the onside, missing it completely. Sheldon Blasters needing 57 in 14 deliveries against the Omkar 11 Mandrim. Which team are these two meeting the Bhumika 11 Kanka in that quarterfinal one? Short delivery, and that's been hammered. That's gone a long, long way. Half a dozen runs. In 13 deliveries. Requesting Gaurish Asgaonkar to please come and sit in the pandal. Gaurish Asgaonkar, you are requested to please come and sit in the pandal. So again, and that's 6 again. Another hit, another colossal hit. Oh, mid-wicket fence for a maximum.
Shantaram. 45 and 12. That's been smashed down the ground. Is it flat? Yes, flat as a tank from Sandeep. Three deliveries, three maximums. That's left alone, and that will be wide. Extras. Batsman stood still, and the bowler trying to just bowl it off radar, just trying to bowl it away from the reach. Has been penalized with the wide. 38 in 11. Again, flat batted. Straight to the fielder. And will just be one. Good return from the rope. (37 in 10 deliveries). Nicely played, straight to the man. Short mid wicket, but a fumble from him. Will be a single. Equation just now tilting. 50 up with that single, 50 for 4 for the Sheldon Blasters. 9 deliveries, 36 runs required. Let's it go again. That will be another wide. 35 in 9. Game of 6 maximums. That's up in the air. Just falling between those two men. Will be a single. That's up, and that's very long. Behind square for a maximum. Nagbhushan turning it on here for the Sheldon Blasters. And that will be gone. Nagbhushan departs. After playing a cameo, he has to head back. So 28 runs will be required of the final 6 deliveries for the Sheldon Blasters.
Rajesh bowling the final over. 6 deliveries, 28 runs required to win. Swing, missed. Dot delivery. Just that the fight back in the last 2 overs has made all this difference. 49 in last 2 overs, which was scored by the Mandrim. He's turning to be gold right now. 28 required in 5 deliveries. Possible. You never know. Swing, and that's dot ball. Shubham and Prem with that damage in those last 2 overs. That's played, and that will just be a single. That's up in the air, and that's gone. Dot delivery. Again, excellent bowling this in the last over by Rajesh. Well, it was all set up by the skipper at the start. 4 wickets that he picked in the 2 overs, giving just 10 runs. That's dot delivery, and that will be it. Victory for the Omkar 11 Mandrim. They'll be heading into the quarter-final one against the Bhumika 11 Kandka. So Bhumika 11 Kandka requesting your captain along with the captain of Omkar 11. Please come for toss.